नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 21 सप्टेंबर 2024 करता संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी आहे. नक्षत्र मरणी आहे. योग व्याघात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो भव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तर सुरुवात होईल पहाटे 6:15 ते 7:46 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:55 ते 12:43 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:17 ते 10:48 आणि यमगंड काळ दुपारी 1:50 ते 3:21 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मेष राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शनीबरोबर लाभ योग करणार आहे. बुधाबरोबर त्रिकोण योग करणार आहे. आजच्या दिवशी गुरु आणि बुधाचा केंद्र योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे. पंचमात असणारा बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. लाभातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. द्वितीयातला गुरु आणि चतुर्थातला बुध हे परस्पर केंद्र करण्यात दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि मूड जबरदस्त दिसेल. जी कामं आधी काय सहजपणे पूर्ण होता नसेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. तुमचे काही जुने मित्र यांच्याशी भेटीगाठी होतील, चर्चा होतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. चतुर्थातला बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तुमच्याच राशीतला गुरु आणि चतुर्थातला बुध हे परस्पर केंद्र करणार. आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळीचा राहील, धकाधकीचं राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात. घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुमच्यापेक्षा वयाने ज्या व्यक्ती घरात लहान असेल त्यांच्यावर थोड्या प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. दिवस तुमच्यासाठी वेगळं असा असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयात असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. भाग्याच्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. व्ययातला गुरु आणि तृतीयातला बुध हे परस्पर केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काय महत्त्वपूर्ण लाभ तुम्हाला मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदपत्र व्यवहार याकरता आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले इंट्युशनसुद्धा येऊ शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात ताणले जातील. कागदोपत्री व्यवहारापासून थोडं लांब राहणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. अष्टमातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. लाभातला गुरु आणि द्वितीयातला बुध परस्पर केंद्र करणार. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातला महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी करू शकतील. त्या संदर्भातले काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. काही महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा होऊ शकेल. याप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणारा बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. सप्तमातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दशमातला गुरु आणि तुमच्या राशीतला बुध हे परस्पर केंद्र करणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा आजचा दिवस आहे. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल जबरदस्त दिसेल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कागदोपत्री व्यवहार तुमच्या आजच्या दिवशी होऊ शकतील. काही फायनान्शियल गेन किंवा आर्थिक लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार असा संदर्भातला निर्णय येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घेऊ नका. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. षष्ठातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. भाग्यातल्या गुरु आणि वेळातला बुध हे परस्पर केंद्र करणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातील त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकेल, त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. थोडंसं फिरणं वगैरे जास्त होईल. याचप्रमाणे काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. येणार 2 ते 3 दिवसात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका, जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. या संदर्भात थोडंसं सतर्क राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. पंचमातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. अष्टमातला गुरु आणि लाभातला बुध हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. त्याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. येणार 2 ते 3 दिवसात थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. चतुर्थातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. सप्तमातला गुरु आणि दशमातला बुध हे परस्पर केंद्र करणार आहेत. आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भात छोटे मोठे त्रास नो कव्हर करू शकते. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण काही घटना घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या गोष्टींवर वाद होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तृतीयातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. षष्ठातला गुरु आणि भाग्यातला बुध हे परस्पर केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमच्यामध्ये कार्यक्षमता ही जबरदस्त दिसून येईल. मूड सुद्धा तुमचा खूप चांगला दिसून येईल. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. अष्टमातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. द्वितीयातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. पंचमातला गुरु आणि अष्टमातला बुध हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. आजच्या दिवशी काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर थोड्या प्रमाणात मतभेद दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तुमच्या राशीतल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. चतुर्थातला गुरु आणि सप्तमातला बुध हे परस्पर केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. थोडीशी दमछाक होऊ शकेल. मात्र कामं पूर्ण होताना दिसेल. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. घरातल्या जे मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्यावर थोडे मतभेद होऊ शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. वेळातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार. तृतीयातला गुरु आणि षष्ठातला बुध हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण काही घटना घडवणे किंवा काही चांगल्या संधी आजच्या दिवशी मिळू शकतील. तुमचे जे मित्रपरिवार असेल त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला काही चांगले सल्ले मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याच्यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 21 सप्टेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.